एकदा एका घनदाट अरण्यात वेगेश नावाचा ससा आणि धैर्य नावाचे कासव राहत होते. वेगेशला आपल्या वेगाचा फार अभिमान होता. धैर्य शांत आणि निश्चयी स्वभावाचा होता. एके दिवशी त्यांनी शर्यत लावली. वेगेश धावला, इतका धावला की त्याने धैर्याला खूप मागे टाकले. आता धैर्य कासव पाठीमागे दिसत सुद्धा नव्हता. कासव बिचारा, तो काय जिंकणार असे मनात आणून ससा एका झाडाखाली झोपी गेला. अहंकार माणसाला मागे ठेवतो याचेच हे एक उदाहरण. धैर्य हळूहळू पण न थांबता चालत राहिला. त्याने कधीच मागे पाहिले नाही. जेव्हा वेगेश जागा झाला तेव्हा धैर्य समाप्ती रेषेजवळ पोहोचला होता. धैर्य जिंकला. गती नव्हे तर सातत्य महत्वाचं हे आपण इथेच शिकतो. वर्षानुवर्षे अशीच निघून गेली. त्या शर्यतीची आठवण वेगेशला म्हणजेच सशाला अजूनही खूप त्रास देत होती. एके दिवशी तो धैर्याजवळ गेला आणि म्हणाला, धैर्य, अजून एकदा शर्यत लावायची का? धैर्य कासव शांतपणे म्हणाला, वेगेश, आपण दोघांनी त्या जुन्या शर्यतीतून वेगळे काहीतरी शिकलो आहोत. शर्यत जिंकायची नाही तर ती पार पाडायची कशी हे आपण दोघेही शिकलो आहोत. पराजयात शिकण्याची शक्ती दडलेली असते, नाही का? त्यांनी एक नवीन मार्ग निवडला. हा मार्ग जंगलातून जात होता, पण मध्ये एक खोल नदी होती. वेगेश म्हणाला, मला तर ही वाट कठीण आहे, पण ही वाट तुझ्यासाठी सोपी आहे. प्रत्येकात काहीतरी खास असते हे ओळखायला हवे. मग आता सशानेच पुन्हा विचार केला, मला पाण्यातून पोहता येत नाही आणि तुला चिखलातून चालता येत नाही, तर आपण काय करूया? या मार्गावर मला वेगाचा उपयोग होत नाही आणि धैर्याला नदी पलीकडच्या जमिनीवर चालता येत नाही, मग करायचे काय? वेगेशने म्हणजे सशाने कासवाला पाठीवर घेतले. धावण्याचा मार्ग मी दाखवतो, वेगेश म्हणाला. त्याने धैर्याला नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवले. एकमेकास मदत करणे हीच खरी शक्ती हे दाखवून दिले. नदीजवळ आल्यानंतर आता धैर्य म्हणाला, आता पाण्याची वेळ, आता ये. धैर्याने वेगेशला आपल्या पाठीवर बसवले आणि पाण्यातून हळूहळू मार्ग काढत दोघांनीही पाण्यातील वाट पूर्ण केली. दोघे एकत्र समाप्ती रेषेपर्यंत पोहोचले. त्यांनी एकमेकांकडे पाहिले, हसले आणि ही शर्यत एक वेगळी होती. यात कुणी हरले नाही, तर फक्त दोन मित्र जिंकले होते. सहकार्यात असते तीच खरी मजा. एकट्याने जगण्यात, एकट्याने जिंकण्यात काहीच मजा नाही. आता शर्यत संपली. शर्यत संपल्यावर दोघांना एक नवीन विचार आला. आपल्या दोघांची शक्ती एकत्र केली तर आपण अजून काहीतरी मोठं, आगळं वेगळं असं करू शकतो. आता वेगेश म्हणाला, त्यांना आपल्या अरण्याची सेवा करण्याची इच्छा होती आणि तो करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी एका पडलेल्या जुन्या पुलाची डागडुजी करण्याचे ठरवले. वेगेश धावून लाकडी फांद्या आणायचा आणि धैर्य आपल्या मजबूत कवचाने त्यांना जागेवर दाबून पक्का करायचा. हाताला हात लावले आणि अवघड काम त्या दोघांनी मिळून पूर्ण केले. चला तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ससा आणि कासवाची ही मॉडर्न गोष्ट?